नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आता नजर टाकूयात आठवड्यातील महत्त्वाच्या घटनांवर. चला पाहूया. केंद्र शासनाने देशातून 2026 पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीत एक पाऊल पुढे असून महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. राज्य शासनाने राबवलेल्या दूरदृष्टी धोरणांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे लक्ष्य साध्य झालंय. राष्ट्रीय योजना आणि कृती आराखड्याबाबत राज्यस्तर गठीत समितीची आढावा बैठक नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण पोलिसांच्या प्रयत्नांमुळे शक्य झालंय. जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण करून नक्षल चळवळ मोडीत काढण्यासाठी गडचिरोली पोलिसांना 1 कोटी रुपये बक्षीस देण्याची कार्यवाही पूर्ण करावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक मोठा सामंजस्य करार करण्यात आलाय. पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प, कोयना टप्पा 6 उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी हा महत्त्वपूर्ण करार झालाय. जलसंपदा विभाग आणि JSW न्यू एनर्जी लिमिटेड, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि न्यू एशियन इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात आलेत. भविष्यात महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचं लक्ष्य आहे. या करारांमुळे 5800 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे. या प्रकल्पात 23,800 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 11,500 जणांसाठी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे. परिवहन विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी झेब्रू शुभंकराचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथील मंत्री परिषद सभागृहात आयोजित सोहळ्यात करण्यात आलं. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं झेब्रू शुभंकराचं अनावरण परिवहन विभागाचं महत्त्वाचं पाऊल आहे आणि या शुभंकरामुळे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे अन्न व औषध प्रशासन नागपूरच्या विभागीय कार्यालय इमारतीचं लोकार्पण केलंय. खाद्यपदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री आदी सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत. अन्न व औषधी प्रशासन नागपूर विभागीय कार्यालयाची नूतन इमारत 5 मजली असून इमारतीचं बांधकाम 1500 चौरस मीटरवर करण्यात आलंय. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर औषध विभाग तर दुसऱ्या माळ्यावर अन्न विभाग कार्यान्वित होणार आहे. इमारतीमध्ये अत्याधुनिक उपकरणं असलेली प्रयोगशाळा उर्वरित जागेत असेल. या इमारतीचं बांधकाम 15 कोटी 17 लाख रुपयांच्या निधीतून करण्यात आलंय. गेल्या काही वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्राअभावी कायदेशीर अडचणी आणि आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. मुंबईतील सुमारे 20,000 इमारतींना नियमित करण्यासाठी सुधारित भोगवटा अभय योजना लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच विधानसभेत केली आहे. याचा फायदा वर्षानुवर्ष ओसीपासून वंचित 10 लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना मिळणार आहे. विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, गेल्या 3.5 वर्षांपासून महायुती सरकार मुंबईचा कायापालट करते. मुंबई बाहेर गेलेल्या मूळ मुंबईकरांना पुन्हा सन्मानाने आणण्यासाठी आणि येथे वास्तव्यास असलेल्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार ठोस पावलं उचलत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यात FL2 आणि CL3 परवानाधारक विदेशी आणि देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. आता नोंदणीकृत सोसायटीची NOC अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली आहे. पवार म्हणाले की संबंधित दुकान सोसायटी परिसरात असेल तर सोसायटीची संमती नसल्यास स्थलांतरास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. FL2 आणि CL3 परवान्यांबाबत ही अट आता काटेकोरपणे लागू राहील. महाराष्ट्रातच FL2 आणि CL3 हे विदेशी किरकोळ विक्री केंद्र, देशी दारू किरकोळ विक्री केंद्र, देशी दारू विक्री केंद्र या दोन्ही दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची NOC इथून पुढे घेणं बंधनकारक राहील. म्हणजे मग हा प्रश्न निकाली निघेल. मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य आणि न्याय पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली आहे। भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असंही ते म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की साधारणतः 19,000पेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात। 1960 पूर्वीच्या या इमारती आहेत, त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झालाय, काही इमारती जीर्ण होऊन पडल्या, तर जवळपास 13,000पेक्षा जास्त इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहे। या इमारतीतल्या भाडेकरूंना हक्क महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टनुसार संरक्षण प्राप्त आहे। या इमारती तसेच त्यातील भाडेकरू आणि करारनामे कायदेशीर आहेत आणि शासनानं भाडेकरूंच्या हितासाठी रेंट कंट्रोल ॲक्ट आणून त्यांना संरक्षण दिलंय। मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधवांचं आणि वनाच्या जागेवरील सुमारे 25,000 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठी धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे। यामुळे या उद्यानातील मोठा वनप्रदेश मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। या संदर्भात विधानसभेत निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं, सद्यस्थितीत उद्यानातील अनेक वसाहती या ना विकास क्षेत्रात असून न्यायालयानं त्या जागा रिकाम्या करण्याचे आदेश दिले। मात्र दूरस्थ ठिकाणी पुनर्वसन केल्यास स्थानिक रहिवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे शासनानं विविध पर्यायांचा अभ्यास करून नव्या धोरणाचा मसुदा तयार केल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय।